दापोली आझाद मैदानात पहिली मानवी साखळी रांगोळी. मतदान जाणीव जागृतीसाठी दापोली प्रशासन सज्ज. लोकसभा निवडणुकीची घोषणा होताच देशभरात सर्वत्र निवडणूक यंत्रणा सक्रिय झाली असून मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी प्रचार आणि प्रसार करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यात निवडणूक निर्णय अधिकारी डॉक्टर अजित थोरबले यांच्या संकल्पनेने दापोली आझाद मैदान येथे आज जिल्ह्यात पहिली मानवी साखळीची रांगोळी करून 263 दापोली मतदारसंघातील मतदारांना मतदानाची जाणीव जागृती करण्यात आली. प्रारंभी प्राथमिक शिक्षकांच्या पथकाने पोवाडा जाणीव जागृती गीते सादर केली. तदनंतर वराडकर कॉलेजची युवती सानिया पवार हिने परखड आवाजात पोवाडा सादर केला. तर कोकण कृषी विद्यापीठ कुलगुरू संजय भावे यांनी मतदारांना मतदान करण्याचे आवाहन केले. तदनंतर सुमारे 2000 विद्यार्थी आणि तालुक्यातील असंख्य प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांनी राष्ट्रध्वजासह मानवी साखळी करत मतदानाची प्रतिज्ञा केली. तिरंगी फुगे सोबत मतदान विषयक घोषवाक्य आकाशात सोडल्यानंतर अगदी नयनरम्य प्रसंग दिसत होता. नगरपंचायत मुख्याधिकारी IAS अधिकारी डॉक्टर जॅस्मिन, सहाय्यक निवडणूक अधिकारी निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबले, दापोली तहसीलदार अर्चना बोंबे, मतदान प्रचार आणि प्रसार प्रमुख नोडल ऑफिसर अण्णासाहेब बळवंतराव, सहाय्यक बळीराम राठोड, नायब तहसीलदार माधुरी शिगवण, शरद कुमार आडमुठे, रणजित शिराळकर आदींच्या हस्ते घोषणा लिहिलेले फुगे आकाशात सोडण्यात आले. तसेच तालुक्यातील कला शिक्षकांनी विविध पोस्टर, चित्रतक्ते तसेच उत्कृष्ट रांगोळ्या तयार केल्या होत्या. प्रत्यक्ष मतदानापर्यंत मतदारसंघातील गावागावात जाऊन प्राथमिक शिक्षकांचे पथक मतदान जागृती करणार असल्याचे नोडल ऑफिसर अण्णासाहेब बळवंतराव यांनी यावेळी सांगितले. तर उत्कृष्ट नियोजन आणि कार्यवाहीसाठी तहसीलदार अर्चना बोंबे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले आणि सर्वांना शुभेच्छा दिल्या. संजय मेहता यांनी सूत्रसंचालन केले. महामुंबईसह मिलिंद खरपाटील, दापोली. हार्दिक आभार. त्यांचं मुलांचं मार्गदर्शन. सोडले अरे गेले नाही ते हे गेले मानवी रांगोळी आणि त्याचा औपचारिक बलून आकाशामध्ये सोडण्याचा कार्यक्रम या ठिकाणी झालेला आहे. मतदान जागृती आणि समाजामध्ये नागरिकांमध्ये हे इथंच राहिले.